RT ॲडमिशन 2026-27 तर यामध्ये फॉर्म भरणे सुरू आहे। भरपूर जे पालक वर्ग आहे आपल्या पाल्याचे फॉर्म भरत आहे, परंतु यामध्ये अडचणी जात आहे भरपूर साऱ्या। कारण की जे 1 किलोमीटरचा जो रूल बनवलेला आहे यामुळे काय होत आहे की जेही पालक वर्ग आहे, काही पालक वर्गांना तर एक शाळा येत असेल आणि काही पालक वर्ग तर असे आहे की त्यांना एकही शाळा येत नाही, म्हणजे टोटल 0 शाळा येत आहे। तर अशा पालकांनी काय करायचं? भरपूर अशा कमेंट्स येत आहे की सर आम्हाला एकही शाळा येत नाही आहे। त्यानंतर जसे की काही शाळा आहेत परंतु त्या लिस्टमध्ये नाही आहेत। तर अशा प्रकारे भरपूर ज्या अडचणी ह्या पालक वर्गांसोबत होत आहे, तर यामध्ये नेमकं आता करायचं कसं? तर बघू शकता यामध्ये जो 1 किलोमीटरचा रूल आहे हा तर सध्या चेंज होणार नाही आहे। कारण की सध्या यावरती भरपूर जशा न्यूज चॅनल आहे किंवा आपले न्यूजपेपर आहे त्यावरती भरपूर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघत असाल की 1 किलोमीटरचा रूल हा अन्यायकारक आहे, याला कॅन्सल करायला पाहिजे। कारण की जर फॉर्मची संख्या बघितली, कारण फॉर्म भरण्यासाठी भरपूर विद्यार्थी भरपूर पालक वर्ग इच्छुक होते, परंतु सध्या फक्त 65,000 फॉर्म आले आहे, हे पूर्ण महाराष्ट्रामधले आहे। कारण की यामध्ये ज्या अडचणी निर्माण होत आहे त्या अडचणीमुळे पालक वर्ग फॉर्म भरत नाही आहे। कारण की त्यांना शाळा ज्या पाहिजे त्या येत नाही। कारण की जो 3 किलोमीटरचा रूल होता हा रूल व्यवस्थित होता, ज्यामध्ये पालकांना आपल्या आवडीची शाळा मिळण्याची शक्यता तरी होती। आता 1 किलोमीटरमध्ये तर शक्यता काहीच नाही, म्हणजे शाळेचे नावच नाही तर शक्यता दूरपर्यंत नाही आहे। बघू शकता अशा प्रकारे न्यूजपेपरमध्ये सुद्धा RT प्रवेशात 1 किलोमीटर अंतराची अट बंधनकारक, ऑनलाईन अर्ज करताना कागदपत्रे अपलोड करावे लागेल। त्यानंतर 1 किलोमीटरचा नियम अन्यायकारक, बघू शकता अशा प्रकारे सुद्धा न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट सुरू आहे। म्हणजे यावरती जेही संस्था आहे किंवा ज्या एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, जेही शिक्षण या विभागामध्ये काम करत आहे, ते सरकारकडे मागण्या करत आहे की जो हा 1 किलोमीटरचा नियम आहे हा अन्यायकारक आहे। आणि खरोखर हा अन्यायकारक आहे, कारण की यामध्ये जो शाळा यायला पाहिजे, ज्या शाळा यायला पाहिजे त्या शाळा येत नाही आहे। आणि शाळा येत नसल्यामुळे बघू शकता की विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कावर गदा, इयत्ता पहिलीसाठी किमान 1 ते 3 किलोमीटरचा अंतराचा प्राधान्यक्रम ठेवून शाळा निवडण्याची जी भूभा द्यावी, त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि प्रवेश प्रक्रियेत न्याय व समतोल साधला जाईल। अन्यथा हा निर्णय पालकांविरोधात ठरेल आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कावर गदा आणणारा ठरेल। अशा प्रकारे यामध्ये बघू शकता तुम्ही की सरकारकडे निवेदन देणे सुरू आहे। जर समजा यामध्ये जर 1 किलोमीटरचा नियम हा बदलला तर संपूर्ण पालक वर्गांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। आणि जर चेंज झाला, समजा अजून याबद्दलची अपडेट नाही आहे की चेंज होणार किंवा नाही, परंतु जर तुम्हाला शाळा येत नसेल तर पालक वर्गांनी फॉर्म भरून काही फायदा नाही आहे। अशा प्रकारे सुद्धा भरपूर न्यूज आहे। RTतून बाहेर पडण्याचा नवा फंडा, बघू शकता तुम्ही। म्हणजे संपूर्ण ठिकाणावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, परंतु यामध्ये सरकार निर्णय चेंज करणार का? कारण सरकारने जो शासन निर्णय काढलेला आहे, म्हणजे GR काढलेला आहे, यामध्ये चेंज व्हायला पाहिजे, परंतु अजूनपर्यंत याबद्दलची अपडेट उपलब्ध नाही। तर बघू शकता पालक वर्गांनी काय करायचं, जर 1 किलोमीटरमध्ये तुम्हाला शाळा येत असेल आणि जर ती शाळा पाहिजे असेल तर तुम्ही फॉर्म सबमिट करा। आणि जर तुम्हाला 1 किलोमीटरमध्ये शाळा येत नसेल, समजा एकही शाळा येत नसेल, तर तुम्ही फॉर्म भरून सुद्धा काहीही फायदा नाही आहे। कारण की तुम्ही जरी लोकेशन चेंज केलं तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या घराचं लोकेशन तुम्ही लोकेशन चेंज करून थोडंसं चेंज करू शकता, परंतु जर जास्त प्रमाणात तुम्ही लोकेशन सुद्धा चेंज करू शकत नाही, कारण की व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं घर चेक करण्यात येणार। त्यामुळे शाळा येत असेल तर फॉर्म भरा, शाळा येत नसेल तर फॉर्म भरून सुद्धा काही फायदा होणार नाही आहे। आणि RTकडून जर हा नियम, म्हणजे जसं की 1 किलोमीटरचा जो नियम आहे RT शाळेचा, तर हा पालकांसाठी सध्या डोकेदुखीचा आहे। कारण की शाळा येत नाही, भरपूर अशा अडचणी निर्माण झालेल्या आहे आणि या अटीमुळे भरपूर नुकसानसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे पालक वर्गांची। तर या अटीमुळे वंचित सामान्य कुटुंबातील मुलांना या योजनेचा काय लाभ होणार, अशा प्रकारे सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। शासनाने ही अट रद्द करावी अशाबद्दल सुद्धा मागणी करण्यात येत आहे। तर यामध्ये तुमचं मत काय, तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आणि आपणही प्रयत्न करतोय की याबद्दल जेही जवळचे त्यांना RTला आपण मेलसुद्धा केलेला आहे, परंतु यावरती मेल्सचा जो रिप्लाय हा सुद्धा आलेला नाही आहे। तरी प्रयत्न चालू आहे। जर अपडेट आली आणि जर काही बदल झाला तर तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।